इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की तुम्हाला माहीतच असेल, आपली ऑलरेडी मॅथ रिव्हिजन बॅच चालूच आहे। सोबत काय करणार आहे आपण आता, जी पोलीस भरती आणि सरळ सेवेचे ज्या एक्झाम आहे त्याच्यासाठी काय चालू करणार आहे, मॉक टेस्ट चालू करणार आहे। ओके, आणि हे जे एक्झाम्पल मॉक टेस्ट राहील हे प्रिव्हियस बेस याच्यावर बेस राहील, समजलं सर? म्हणजे जे आतापर्यंत एक्झाम्पल आले आहे तुम्हाला एक्झाममध्ये, त्या बेसिसवर मी मॉक टेस्ट चालू करणार आहे। तर चालू करायचं। ओके, तर मित्रांनो बघा, हे जे एक्झाम्पल मी घेतले आहे ते 4 एक्झाम्पल आहे इथे दिलेले तुम्हाला बोर्डवर, हे प्रिव्हियस इयर आलेले एक्झाम्पल आहे। ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल काय दिले आहे इथे आपल्याला 25% ऑफ 800 म्हणजे काय होते, आणि 800 चे 25% किती, हे एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला फर्स्ट। तर बघा किती इझी गणित आहे। तर सॉल्व करायच्या वेळेस काय करायचं, 25% ऑफ 25% म्हणजे कसं लिहितो आपण त्याला, 25% बरोबर आहे, 25 डिवाइड बाय 100 इंटू 800। तर काय होतो, जर याला मी 100 दोन झिरो जे आहे ते कॅन्सल केले तर काय होतो, 25 साठी 200। तर दिस इज युअर फायनल आन्सर। समजलं काय केलं मी इथे, काय म्हटलंय 800 चे 25% किती। तर काय केलं मी, सर्वात प्रथम 25% ला कसं लिहायचं, 25 डिवाइड बाय 100 इंटू 800। तर काय होईल, याला जर मी सिंप्लिफाय केलं तर काय होईल, 0 0 काय होईल इथे कॅन्सल होईल, आणि 25 गुणिले 8 किती होतो, 200। तर अशा प्रकारे आपला आन्सर काय राहणार आहे, बी। ओके, समजलं का सर्वांना फर्स्ट? ओके, समजलं असेल। सेकंड, ह्या इकडे जाऊ आपण। सेकंड जो क्वेश्चन आहे इथे काय म्हटलंय, इफ जर BC इज इक्वल टू 6 देन MA इज इक्वल टू 8। आणि मराठीमध्ये काय लिहिलंय, जर BC इज इक्वल टू 6 दिलाय तर MA ची व्हॅल्यू काय आहे। तर इथे कसं आहे, अल्फाबेट सिरीज आहे, हे सर्वांना माहीतच असेल। ओके, इथे काय म्हटलंय, BC इज इक्वल टू 6, काय लॉजिक लागू शकते इथे, सांगू शकाल काय होईल मला सांगा। B म्हणजे काय असते, B ची व्हॅल्यू काय असते 2 अल्फाबेट सिरीज नुसार। ओके, आणि C ची व्हॅल्यू काय राहते, सांगा मला, C ची व्हॅल्यू काय राहते 3। तर काय झालं इथे जे मेथड लागू राहिली ती कोणची राहते, मल्टिप्लिकेशनची लागू राहिली। तर 2 × 3 काय होतो 6। ओके, तर म्हणजे जे आपले जे क्वेश्चन मध्ये हे दिलेलं आहे, इथे जे मेथड लागू राहिली इथे मल्टिप्लिकेशनची मेथड लागू राहिली। ओके, तर सेम इथे फॉलो करायचं। तर M ची व्हॅल्यू काय होईल मग सांगा मला, M म्हणजे किती होतो 30 होतो, इंटू A ची व्हॅल्यू काय असते, अल्फाबेट सिरीज मध्ये कोणत्या नंबरवर असतो, A 1 नंबरवर। जर याला जर तुम्ही सॉल्व केला तर फायनल आन्सर काय निघतो आपला 30। ओके, दिस इज युअर फायनल आन्सर। काय दिलेलं तुम्हाला, जर BC इज इक्वल टू 6 देन MA इज इक्वल टू 8। म्हणजे जर BC ची व्हॅल्यू 6 आहे तर MA ची व्हॅल्यू काय आहे हे सांगायचं होतं आपल्याला। आणि अल्फाबेट सिरीज सर्वांना माहित असेल A to Z पर्यंत। B ची व्हॅल्यू काय असते अल्फाबेट सिरीज मध्ये 2, C ची काय असते 3 इज इक्वल टू काय, जर 2 × 3 केलं तर काय होते 6। ही मेथड इथे यूज केलेली आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे। इथे जे मेथड यूज केली आहे आपल्याला तिथे हेच मेथड नुसार व्हॅल्यू काढायची आहे। तर काय होईल, MA ची व्हॅल्यू किती दिली आहे, ते 13, M ची व्हॅल्यू 13, A ची व्हॅल्यू 1। जर ह्या दोघाला जर मल्टिप्लाय केलं तर काय येईल 13। सो दिस इज बी, आणि क्वेश्चन मध्ये जे आन्सर बी आहे ते आपला हे आन्सर। ओके, नेक्स्ट चला थर्ड ऑप्शन, जो थर्ड क्वेश्चन आहे आपला काय आहे इथे, हा एव्हरग्रीन क्वेश्चन आहे आणि हा प्रिव्हियस इयर आलेला आहे। ओके, प्रिव्हियस इयर आलेलाच क्वेश्चन आहे। तर सांगा फाइंड आउट करू शकता, हो फाइंड आउट करू शकतो। तर काय करायचं सर्वात प्रथम, तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 आहे इथे 127 मायनस इन ब्रॅकेट 7 इंटू, पुन्हा ब्रॅकेट दिलेलं आहे इथे 1 - 5 + 4 ब्रॅकेट कंप्लीट भागीला 9 आणि पूर्ण ब्रॅकेट पण। तर हा कोणत्या क्वेश्चनशी रिलेटेड आहे, बॉड मॉस, बरोबर आहे। जो बॉड मॉस असतो त्याच्यानुसार पंचभागुभेव, बरोबर आहे। तर सर्वात प्रथम काय करायचं, इथे बॉड मॉस नुसार काय करायचं, सर्वात प्रथम काय करायचं, जे ब्रॅकेट आहे हे आपलं ब्रॅकेट, याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा। तर काय होईल सांगा बरं मला,
सर्वात प्रथम काय असते, ऍडिशन सॉल्व्ह करायची, म्हणजे 4 + 5 बॉडमॉस मध्ये काय येते, ऍडिशन ब्रॅकेट, त्याच्यानंतर सर्वात प्रथम ऍडिशन करायचं. ओके, तर काय येईल, 4 + 5 4 + 1 काय होईल, 5 होईल, -5 हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला आपण, बरोबर आहे, इंटू 7. ओके, हा ब्रॅकेट झाला कंप्लीट, भागिला 9 127 मायनस. ओके, मला सांगा इथे 5 - 5 काय होतो, 0. जर तुम्ही 0 नी 7 ला मल्टिप्लाय केलं तर काय होतो, 0. ओके, 0 भागिले, आणि इथे जर भागिला 9 आणि 0 भागिला जर 9 केला तुम्ही तर काय होतो, 0च होतो ना. तर मग इथे काय होईल, 127 - 0. तर फायनल आन्सर काय झालं, 127. तर मित्रांनो बघा इथे 127 जे हे आहे, हे जी पूर्ण व्हॅल्यू आली आहे आपली ब्रॅकेट मधली, ही काय आली आहे, सर्वात प्रथम हे आपण ब्रॅकेट जो आहे तो सॉल्व्ह केला, माझा जो ब्रॅकेट आहे तो 0 आला, आणि इथे काय ते 127 - 0. तर काय झालं, आपलं फायनल आन्सर काय आलं इथे, 127. सो दिस इज ओर जे सी ऑप्शन आहे आपलं, हे काय आहे, राईट आन्सर आहे. ओके, समजलं सर्वांना. काय इथे बॉडमॉसचा जो रूल आहे आपण तो फॉलो केला. सेम 4th प्रॉब्लेम आहे इथे आपल्या इथे बघा, सेम बॉडमॉसचा रूल इथे लावायचा आहे. सर्वात प्रथम काय फाइंड आउट करायचं, ब्रॅकेट. तर बॉडमॉस मध्ये सर्वात प्रथम काय येतो, डिवाइड, म्हणजे भागाकार करावा लागतो. हा जर ब्रॅकेट तुम्ही सॉल्व्ह केला तर काय होतो, 7 भागिला 7 काय होतो, 1 होतो. तर काय होईल, 7 + 1, बरोबर आहे. हा झाला ब्रॅकेट सॉल्व्ह. तर इथे काय होईल, 7 + 1 केला तर काय होतो, नंतर इथे 7 + 1 इथे 8 होईल, हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यावर. नंतर 7 + 7 × 8 + 7 भागिला 7, बरोबर आहे. समजलं काय. सर्वात प्रथम काय केलं मी, हा जो ब्रॅकेट आहे त्याला सॉल्व्ह केलं तर माझा आन्सर 8 आलं. मग इथे 7 × 8 + 7, हे नंतर हे हा जो सेकंड ब्रॅकेट आहे याला सॉल्व्ह करायचं. काय होईल, 7 × 8 = 56 + 60 63 प्लस, मला सांगा 7 भागिला 7 किती होतो, 1 होतो. तर बरोबर आहे. तर 63 + 1 काय होईल आन्सर, 64, बरोबर आहे. तर आपलं आन्सर काय आलेलं आहे इथे, 64. अशा प्रकारे बघा इथे बॉडमॉसचा जो रूल लागतो तो त्यानुसार सॉल्व्ह करायचं. सर्वात प्रथम काय केलं आपण इथे, जे ब्रॅकेट आहे त्याला सॉल्व्ह केलं, आणि नंतर मल्टिप्लिकेशन केला, नंतर ऍडिशन केलं. नेक्स्ट 4th प्रोसिजरला आपण इथे बॉडमॉसच्या रूलनुसार 7 भागिला 7 होता तर किती होतो, 7 भागिला 7 1 होतो ना, हो. त्यानुसार इथे 63 आलं +1, आणि फायनल आन्सर जेव्हा आपण सॉल्व्ह केलं तर काय आलं, 64. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर काय आहे, 6. ओके, तर काय दिलेलं आहे इथे, ए आणि बी चा तुम्हाला अनुपात म्हणजे रेशो दिलेला आहे 2/3, आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे, म्हणजे व्हॅल्यू काढायला सांगितली आहे 5a + 3b, आणि त्याचा रेशो भागिला 6a - 2b. हा अनुपात म्हणजे भागिला पण होतो. ओके, तर काय होतो, इथे a ची व्हॅल्यू दिली आहे 2 आणि b ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे पुट करायची आहे a ची व्हॅल्यू. तर मला सांगा 5 × 2 + 3 × b ची व्हॅल्यू किती दिली आहे, इथे आपल्याला किती दिली आहे, 3 दिली आहे. ओके, नेक्स्ट 6 × 2 किती होते, मग 6 × 2 - 2 × 3. तर याच्या अशी इथे व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. जे a ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 आणि b ची व्हॅल्यू काय दिली आहे 3, हे कुठे पुट करायची, जिथे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. ओके, तर 5 × 2 किती होतो, 10, म्हणजे 5 × 2 10, प्लस 3 × 3 किती होतो, 9. ओके, खाली बघा डिवाइड मध्ये 6 × 2 काय होतो, 12, आणि 2 × 3 काय होतो, 6. जर याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होतो, 10 + 9 किती होतो, 19, आणि 12 तो 6 गेले 6. तर बघा अशा प्रकारे याचा आपण काय केलं, आन्सर फाइंड आउट केलं. तर किती निघालं आन्सर, 19/6, आणि ऑप्शन ए हे काय आहे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. ओके, समजलं सर्वांना. हो, काय दिलं होतं, a/b म्हणजे a अनुपात b 2/3 दिलं होतं तुम्हाला, आणि फाइंड आउट करायला सांगितलं होतं 5a + 3b
रेशो 6A - 2B फाइंड आउट करायला सांगितलं होतं. आणि जर इथे आपल्याला A आणि B ची व्हॅल्यू दिलेली आहे तर तिथे काय करायची, फक्त पुट करायची होती, टाकायची होती तिथे व्हॅल्यू. A च्या जागी A, B च्या जागी B, आणि त्याला सिम्प्लिफाय करायचं होतं पूर्ण. तर आणि जे फायनल आन्सर आपला आलेला आहे ते काय आहे, 19/6. हे कोणत्या ऑप्शन मध्ये दिलं आपल्याला, ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेला आहे. ओके, समजला सर्वांना? हो. नेक्स्ट काय म्हटलं इथे, एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर आहे आणि त्याची रुंदी 5 सेंटीमीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ काढा. इंग्लिश मध्ये म्हणजे जर रेक्टँगलचा लेंथ जर 12 सेंटीमीटर दिलेला आहे आणि त्याची जे ब्रेड दिली आहे, एल काय असते, ब्रेड दिली आहे L × B, तर ब्रेड किती दिली आहे, 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर त्याचे काय म्हटलं आपल्याला, एरिया फाइंड आउट करा. तर काय असतो रेक्टँगलचा एरिया, रेक्टँगलचा एरिया जो असतो आयताचे क्षेत्रफळ तो काय असतो, L × B. आपल्याला लेंथ किती दिलेली आहे सांगा मला, 12 सेंटीमीटर. ओके, ब्रेड किती दिली आहे, 5 सेंटीमीटर. रुंदी, ओके, जर तुम्ही त्याला फाइंड आउट केलं तर काय, 60. अशा 60 सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये राहील. फक्त युनिट लक्षात ठेव जा. जर तुम्हाला तसे ऑप्शन मध्ये नव्हतं इथे सेंटीमीटर स्क्वेअर, काय होते, सेंटीमीटर स्क्वेअर इंटू सेंटीमीटर स्क्वेअर काय होतो, सेंटीमीटरचा स्क्वेअर होतो. ओके, तर इथे ऑप्शन काय आलेलं आहे आपलं, ऑप्शन नंबर ए. ओके, नेक्स्ट आहे आपला इथे, मला सांगा हा विसंगत घटक ओळखा म्हणतात. तर इथे काय दिलेलं आपला, आयत, चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ. म्हणजे इथे आपल्याला ऑड फाइंड आउट करायचा आहे. तर काय होईल मला सांगा, आयत करताना काय होतो, असा राहते ना. नेक्स्ट चौकोन, ओके, म्हणजे काय असते मला सांगा, जे प्रत्येक जी मी डायग्राम काढून आलो याच्यामध्ये सांगा मला, प्रत्येकाला लाईननी फाइंड आउट करून आलो ना. पण जर तुम्ही स्क्वेअर नाही सर्कल फाइंड आउट करता तर त्याला लाईन राहते का, नाही. म्हणून जो आपला जो ऑड आहे तर तो कोणता म्हणजे जो वर्तुळ आहे सर्कल, हा काय होईल त्याच्यातला ऑड होईल. ओके, तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, विसंगत असलेला गट ओळखा. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला, ऑप्शन ए मध्ये N K R, B I J G M, C I T Q W आणि फोर्थ आहे Q N T. मालूम असेल हे कशाच्या बेसवर आहे, अल्फाबेट सिरीजच्या बेसवर आहे. पण तुम्हाला ऑड फाइंड आउट करायला सांगितलं आहे. मला सांगा N ची व्हॅल्यू किती राहते, 14, आणि K ची व्हॅल्यू काय राहते, 11, आणि R ची व्हॅल्यू काय राहते, 18 राहते ना. ओके, तर याचा डिफरन्स काय आहे मला सांगा. इथे काय असते, -3. ओके, इथे काय होणार, +7. ओके, मला सांगा नेक्स्ट J ची व्हॅल्यू किती राहते, 10, आणि G ची व्हॅल्यू काय राहते, 7, आणि M ची व्हॅल्यू काय राहते, 13. तर सांगा याच्यातला डिफरन्स किती आहे, -3 आहे, प्लस हा काय आहे, +6 आहे. नेक्स्ट T ची व्हॅल्यू काय आहे इथे, 20, आणि Q ची व्हॅल्यू काय आहे, 17, आणि जो आपला W आहे त्याची व्हॅल्यू काय असते, 23. इथे काय आहे, -3 +6, आणि Q असतो आपला 17, आणि N असतो 14, आणि T ची व्हॅल्यू असते 20. जर बघा इथे -3 आणि +6, बघा काय दिसते तुम्हाला याच्यावरून. मी काय फाइंड आउट केलं, अल्फाबेट सिरीज नुसार जे अल्फाबेट नुसार जे व्हॅल्यू राहते, N ची 14, K ची 11, R ची 18. जर ह्या दोघांचा डिफरन्स बघा, सेम पॅटर्न फॉलो होऊन राहिला इथे. -3 +6 डिफरन्स बघा, -3 +6 -3 +6, सेम जे हे 3 आहे हे सेम पॅटर्न फॉलो करू राहिले. पण जो फर्स्ट आहे जो NKR आहे बघा, -3 +7, पण इथे बघा डिफरन्स कितीचा आहे, -3 +6. इथे काय -3 +6, इथे काय आहे -3 +6. ओके, म्हणून याच्यावरून आपल्याला काय दिसते, जो फर्स्ट ऑप्शन आहे हा आहे ऑड आहे, म्हणजे हा डिफरंट आहे ह्या 3 पेक्षा. ओके, तर आपला आन्सर कोणता राहील, ऑप्शन नंबर ए जे आहे हे आपला राईट आन्सर. तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, जर व्याज कोणता आहे, जर व्याजदर वार्षिक 10% असेल तर 900 रुपये चक्रव्याढ दराने 2 वर्षासाठी गुंतवले जातात तर किती रक्कम असेल. म्हणजे काय म्हणायचं याला प्रश्नामध्ये सांगा मला. तुम्हाला प्रिन्सिपल दिलेला आहे 900, ओके, रेट दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे 2 वर्षासाठी. तर मला सांगा
तर मित्रांनो इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, प्रिन्सिपल दिला आहे म्हणजे 900 दिलेला आहे आणि रेट जो दिलेला आहे तो जो शेकडा हे दिला आहे 10% आहे आणि टाइम दिला आहे 2 वर्षासाठी. तर सांगा कसा सॉल्व्ह करायचा. हा फॉर्म्युला लावायचा, जर हा फॉर्म्युला जर तुम्ही शिकलाच तर काय होईल. तर मित्रांनो ह्या फॉर्म्युल्यानुसार काढायचं काय नाही, हा फॉर्म्युला झाला खूप ओल्ड. ओके, तर काय करायचं, याच्यासाठी बेस्ट अप्रोच एक मेथड राहते ती म्हणजे रेशिओ. ओके, तर काय करायचं, सर्वात प्रथम मला सांगा रेट कितीला आहे 10%. जर याला आपण पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये लिहिलं, फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये, काय ते 10 भागीला 100. ओके, म्हणजे काय होईल 1/10. समजलं काय काय म्हटलं मी, रेटला मला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये आणायचं होतं. ओके, तर काय इथे काय दिलंय आणि ड्युरेशन किती दिलंय आपल्याला, टाइम 2 वर्षासाठी. तर मला सांगा कितीने वाढला, 1 ने वाढला ना. ओके, तर 2 वर्षासाठी काय होईल सांगा मला. फर्स्ट इयरला काय होईल, 1 ने वाढेल ना 10. ही 10 जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे ही काय आहे, आपला प्रिन्सिपल आहे आणि हा एक काय आहे त्याच्यावर मिळालेला व्याज आहे. ओके, तर 10चं काय होईल मला सांगा 11 होईल. ओके, सेम हे 1 वर्षाचं झालं. आपल्याला कशा किती वर्षासाठी काढायचं आहे, 2 वर्षासाठी. तर काय होईल 10चं पुन्हा काय होईल 11. जर याला तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर काय होईल 100 आणि याला जर फाइंड आउट केलं तर काय होईल आपलं 121 म्हणजे 121 होईल. आणि आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू काय दिली आहे प्रश्नामध्ये 900. म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, ही 100 जी आहे 100 ची व्हॅल्यू जी आहे आपल्याला किती दिली आहे 900 दिलेली आहे. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, इथे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं आहे काय, तर आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर काय काढू शकसाल, हो काढू शकू. तर काय होईल, हे 2 0 कॅन्सल होऊन जाईल आणि जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 9 9 दोन्ही काय होईल 18. तर 900 भागीला 100 इंटू 121. तर काय आहे मित्रांनो मला सांगा, याच्यावरून आपल्याला काय काढायचं होतं अमाऊंट. जर याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल 2 0 काय होईल कॅन्सल. तर फायनली आन्सर काय नाही 8 आणि 108 नाही. जर काय होतो 9 1 9 9 दोन्ही 18 कॅरी 1 राहतो 9 1 9 आणि 1 10. तर दिस इज अवर फायनल आन्सर. हा काय झाला आपला अमाऊंट, बरोबर आहे, म्हणजे रक्कम झाली आपली. ओके, आणि हे ऑप्शन कुठे दिलेला आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये. जर तुम्हाला यांनी म्हणजे हे काढा लावला चक्रवृद्धी व्याज तर किती वेळ तो म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट जर काढा लावला तर काय होतो 100 मायनस 120 याचा डिफरन्स घ्यायचा. म्हणजे 121 मधून 100 हे करायचा तर तुम्हाला काय मिळतो कंपाऊंड इंटरेस्ट मिळतो. ओके, म्हणजे किती होईल इथे कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचा असेल तर 21 आणि जे आपण 21 गुणिला 9. ओके, जसा मी इथे हे सॉल्व्ह केलेलं आहे तर काय होईल आपला कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचा असेल तर 9 1 9 9 2 18. ओके, समजलं का तुम्हाला. पण इथे आपलं आन्सर काय दिलेलं आहे आपल्याला 1089. आपल्याला इथे अमाऊंट फाइंड आउट करायला सांगितलं होतं आणि हे इथे आपण फाइंड आउट केलं. काय केलं मी इथे प्रिन्सिपल दिलेला होता किती 900, रेट दिलेला होता 10% आणि टाइम दिला होता 2% आणि मला फाइंड आउट करायचं होतं अमाऊंट. तर सर्वात मी फॉर्म्युला न घेता रेशो मेथडने फाइंड आउट केलं. तर काय होतो 10 जे 10% जो होता त्याचा जर सॉल्व्ह केला तर काय होतो फ्रॅक्शन मध्ये आणला तर 1/10. हा काय असतो आपला प्रिन्सिपल, हा काय असतो आपला म्हणजे आपल्याला जो मिळालेला व्याज असतो. तर काय होईल 10चा काय होईल 11 होईल. पण किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. तर 10चा काय झाला 11 ह्या 1 वर्षाचा झाला. सेकंड इयर 10चा पुन्हा 11 बरोबर आहे. जर याला तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल 10 × 10 100 आणि 11 × 11 121. हा काय असतो प्रिन्सिपल, हा काय असतो अमाऊंट. पण आपल्याला इथे जे 100 ची व्हॅल्यू दिलेली आहे ते किती दिली आहे 900 दिली आहे ना, बरोबर आहे प्रिन्सिपल. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं त्यांनी अमाऊंट फाइंड आउट करायला सांगितलं होता. तर जर याला तुम्ही सॉल्व्ह केलं तर 1089 आणि आपला आन्सर कोणता राहील ऑप्शन नंबर बी जे आहे हे आपला ऑप्शन आन्सर राहील. ओके, समजलं सर्वांना. ओके. तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 2700 रुपये राशीवर 14 2/3% वार्षिक दराने 8 महिन्याचे साधारण व्याज काढा.
बरोबर आहे. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे सांगा मला. प्रिन्सिपल किती दिला आहे? 2700 दिलेला आहे. ओके. नेक्स्ट काय दिला तुम्हाला? रेंट दिलेला आहे. किती? 14 2/3. याला काय करायचं? सिम्प्लिफाय करायचं. काय होईल? 14 त्रिक 42 आणि प्लस 2 येते ना. सर्वांना सिम्प्लिफाय करता? हो येतच असेल. बरोबर आहे. नेक्स्ट तुम्हाला टाइम किती दिला आहे? टाइम बघायचा. इथे मंथली दिलेला आहे पण आपल्या सॉरी इथे काय येईल? 300 येईल. बरोबर आहे, कारण की इथे डिवाइड मध्ये 3 आहे. ओके. नेक्स्ट टाइम किती दिलेला आहे आपल्याला? 8 मंथ दिलेला आहे, म्हणजे महिनेवारी दिली आहे, पण आपल्याला काय इयरली फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर जर आता मला सांगा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय असतो? P × R × T डिवाइड बाय 100. बरोबर आहे. हा असतो ना फॉर्म्युला. हो. तर काय होईल? 2700 गुणिला 44 भागिला 300 इंटू 8 डिवाइड बाय 12. बरोबर आहे. आणि आता काय करायचं? याला सॉल्व करायचं. ओके. तर 0 0 काय होईल? कॅन्सल होईल. ओके. इथे काय होईल? 4 ने भाग जातो का? हो. 4 2 8 आणि 4 3 12. इथे काय होईल सांगा? 9 × 9 काय होईल? 9 × 9 सांगा मला काय होईल? 9 × 9 इथे. तर काय होईल? 2 0 कॅन्सल झाला. तर इथे काय होईल? 3 × 3 काय होईल? 9 होईल. ओके. आणि 9 त्रिक किती होतो? 27, म्हणजे 3 × 44 × 2. जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं तर आपलं जे आन्सर राहतो ते किती राहतो? 2640. याला काय करायचं? सिम्प्लिफाय. गुणाकार तर सर्वांना जमतच असेल. ओके. तर आपलं जे फायनल आन्सर काय राहील? 2640. दिस इज अवर फायनल आन्सर. काय होतं मला सांगा? 27 जर काय होता? प्रिन्सिपल होता. नेक्स्ट आपल्याला काय दिलेला होता? रेट दिलेला होता. आणि जो मंथ टाइम दिलेला होता तो 8 मंथ दिलेला होता, पण आपल्याला कशात कन्वर्ट करायचा आहे? त्याला इयर मध्ये कन्वर्ट करायचा होता, म्हणून मी 8/12 लिहिला. ओके. म्हणजे इयरली जर करायचं असेल तर भागीला 12 करायचं. ओके. नेक्स्ट मी काय केला? फॉर्म्युला यूज केला. कोणता? P × R × T डिवाइड बाय 100. आणि इथे व्हॅल्यू जी दिलेली आहे ते पुट केली सिम्पली. आणि जे फायनल आन्सर सिम्प्लिफाय म्हणजे याला जर मल्टिप्लिकेशन केला तर माझा फायनल आन्सर किती मिळतो? 2640. ओके. समजलं का सर्वांना? हो. तर मित्रांनो इथे दिलेला आहे आपल्याला एक व्यक्ती 24 सेकंदामध्ये 200 मीटर धावतो तर त्याची वेळ काढा. ओके. तर मित्रांनो इथे काय दिलं? एक व्यक्ती 24 सेकंदामध्ये 200 मीटर धावतो तर त्याचा स्पीड काढा म्हणतो. ओके. तर सर्वांना माहित आहे एक व्यक्ती काय 24 सेकंदामध्ये 200 मीटर धावतो तर त्याचा स्पीड काढा म्हणतो. ओके. तर डिस्टन्स इज इक्वल टू काय असतो? स्पीड अपॉन टाइम. ओके. माहित आहे सर्वांना? हो. तर काय मला सांगा? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम असतो. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे? तर मित्रांनो सॉरी काय असतो? डिस्टन्स इज इक्वल टू काय असतो? स्पीड इंटू टाइम असतो. ओके. बरोबर आहे. आणि तुम्हाला काय दिलेलं आहे? इथे डिस्टन्स दिलेला आहे. किती दिलेला आहे? 200 दिलेला आहे. आणि टाइम किती दिलेला आहे मला सांगा बरं? 24 सेकंद दिलेला आहे आणि स्पीड काढायची. ओके. तर काय होईल? 200 भागीला इथे लिहितो मी हा. तर 200 भागीला काय होईल? 24. काय होईल? हा टाइम होईल. पण हा टाइम तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये दिलेला आहे. इथे तो मला कशात कन्वर्ट करायचा आहे? किलोमीटर पर सेकंद मध्ये करायचा आहे. जर तुम्ही मीटर पर सेकंदचं कन्वर्शन किलोमीटर पर सेकंद मध्ये करत असाल मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला? जे मीटर पर सेकंद होतं हे कशात आहे? युनिट मीटर पर सेकंद मध्ये आहे. त्याचं कन्वर्शन कशात करायचं आहे आपल्याला? सांगा मला. किलोमीटर पर आवर मध्ये करायचं आहे. तर काय करायचं? 18/5 ने मल्टिप्लाय करायचं. काय दिलेलं होतं सांगा मला? एक व्यक्ती 24 सेकंदामध्ये 200 मीटर धावतो तर त्याचा वेळ काढा म्हणते. तर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. काय असते? 24. इथे व्हॅल्यू पुट केली मी. ओके. पण ही जी व्हॅल्यू दिलेली होती हे कशात होती? मीटर पर सेकंद मध्ये होती. पण मला फायनल आन्सर मध्ये किलोमीटर पर आवर मध्ये काढायचं होतं. ओके. तर काय होईल सांगा मला? कशाने भाग देतो? sin 3 18 6 चौक 24. काय होईल? 20. 200 भागीला 3 डिवाइड बाय 20. काय होतं? ते 10 टाइम बाद जातो ना. ओके. तर फायनल आन्सर काय निघालं आपलं? 30 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. काय केलं मी? जे मीटर पर सेकंद होतं त्याचं कन्वर्शन कशात केलं? किलोमीटर पर आवर मध्ये.
तर मित्रांनो बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 2002 रुपये राशीची ए बी व सी याच्यामध्ये 3 4 6 च्या प्रमाणे काय विभागली आहे म्हणते. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, इथे दिलेला आहे. ओके, काय दिलेला आहे, 3 आणि 4 आणि 6 चा काय दिलेला आहे, रेशो दिलेला आहे. आणि आपल्याला व्हॅल्यू कोणती दिलेली आहे, राशी ती 2002 आहे. म्हणजे सर जर मी याला 3x + 4x + 6x याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 2002. ओके, काय होईल, 6 + 4 + 3 काय होईल, 13x. बरोबर आहे. आणि मला सांगा, आपल्याला फाइंड आउट कोणची व्हॅल्यू सांगितली आहे मला सांगा. जर याला x ची जर मी फाइंड आउट व्हॅल्यू दिली तर काय होतं, 13 × 13 म्हणजे 154 न डायरेक्ट भाग जातो. बघा, 13 × 13 नंतर 5 ने भाग जातो, नंतर 13 बरोबर आहे, 154 भाग जातो ना. हो. आणि आपल्याला फाइंड आउट कशाची सांगितली आहे व्हॅल्यू सांगा मला. फाइंड आउट कशाची सांगितली आहे, 3 ची. मग काय करायचं, जे आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलं आहे, 3 × 154 काय होईल, 3 × 12 चला 1 3 5 15 1 16. ओके, दिसतंय काय, जास्त करत नाही बसायचं, ऑप्शन मध्ये जायचं. पूर्ण व्हॅल्यू करणं कोणाचं काम असते, टाइम वेस्टिंग करणाऱ्याचं. ओके, जो स्मार्ट स्टुडंट राहतो तो ऑप्शन चेक करतो. मी काय करतो, फक्त 2 बघितलं इथे आणि मला ऑप्शन बघितलं तर एकच दिसला की लास्ट डिजिट 2 कुठे आहे, सी मध्ये आहे. ओके, तर पुढे करायची गरज आहे का, नाही. स्मार्टली अप्रोच करायचं, म्हणजे कसं, युनिट डिजिट बघायचं. म्हणजे कसं, 3 × 4 काय होतो, 12 होतं ना, म्हणजे 12 होतो ना. कुठे इथे ऑप्शन 2 कुठे 2 येऊन राहिलं का इथे ऑप्शन मध्ये, नाही. तर सी मध्येच एक असा एक ऑप्शन आहे ज्याच्या फायनल मध्ये काय आन्सर येऊन राहिलं, 2 येऊन राहिलं. बरोबर आहे, समजलं का तुम्हाला हे. ओके, नेक्स्ट काय दिलं आहे तुम्हाला, एक टेबल 3000 रुपये विकत घेतला म्हणते. म्हणजे हे काय दिले तुम्हाला, कॉस्ट प्राइस दिलेली आहे आणि 3200 ला विकला म्हणते, म्हणजे सेलिंग प्राइस दिलेली आहे. ओके, म्हणजे 3200 ला विकला तर नफा झाला की तोटा झाला. हो, खूपच इझी प्रॉब्लेम आहे, पण आलेला आहे एक्झाम्पल मध्ये. ओके, इझी जरी असलं तर व्हॅल्यू मध्ये ऑप्शन बघा किती क्लोजली दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला इथे कॅल्क्युलेशनचं हे आहे. तर बघा, मला सांगा प्रॉफिट कितीचा झाला त्याला, जर 3000 चा विकत घेतला आणि 3200 ला विकला तर प्रॉफिट कितीचा झाला, 200 ला. पण कितीवर झाला, तुम्हाला प्रॉफिट कशावर निघते, कॉस्ट प्राइस वर निघते ना. ओके, तर काय होईल, 2 / 300 3000 × 100 काय निघाला इथे, प्रॉफिट निघाला. लॉस आहे का, नाही. 3000 चा घेतला आणि 3200 ला विकला, 200 चा प्रॉफिट झाला. आणि प्रॉफिट कशावर निघतो, कधी पण जी व्हॅल्यू निघते, लॉस असो की प्रॉफिट असो, ते कशावर निघते, कॉस्ट प्राइस वरच निघते. ओके, काय होईल, याला जर सॉल्व केला, हे 3 0 काय झाले, कॅन्सल झाले. तर 20 / 3 काय होईल, 3 × 18 म्हणजे काय होईल, 6.66. ऑप्शन बघायचं नियरेस्ट, म्हणजे इथे डिफरंट ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला, एकसारखे ऑप्शन दिलेले नाही आहे. डायरेक्ट ऑप्शन कडे बघायचं, स्मार्टली अप्रोच करायचं. म्हणजे कसं होईल, जे प्रॉब्लेम मुले 2 मिनिटं लावतात, तुम्ही 1 मिनिटात किंवा 30 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. ओके मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इथे आपल्याला. एका दुकानदाराने काय केलेले आहे, 30% तोट्याने एक वस्तू विकली आहे. बरोबर आहे, तर त्या विक्रीची किंमत किती दिली आहे आपल्याला, 350 दिली आहे. तर खरेदी किंमत माहिती करा म्हणते. ओके, म्हणजे त्याला काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. किती पर्सेंट, 30% दिलेली आहे. ओके, आणि इथे विक्री किंमत किती दिली आहे आपल्याला, 350. ओके, तर माहित असेल सर्वांना काय असतो, म्हणजे आपल्याला लॉस किती झाला आहे, 30%. म्हणजे ही ती व्हॅल्यू किती दिली आहे, 70% ची. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, त्यांनी कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायला सांगितली आहे. म्हणजे आपल्याला 100% ची व्हॅल्यू, 100 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले. तर भाग दिला तर काय होईल, 7 × 5 = 35, म्हणजे 5 ने भाग जाईल, गुणिले 100. तर फायनल आन्सर काय मिळेल आपला, 500. ओके, आणि जे ऑप्शन ए आहे ते आपलं काय आहे, आन्सर आहे. काय म्हटलंय इथे तुम्हाला, एका दुकानदाराने 30% तोट्याने एक वस्तू विकली आणि त्याला, आणि त्याची विक्री किंमत किती होती, 350. म्हणजे सेलिंग प्राइस दिलेली आहे तुम्हाला इथे. ओके, आणि तुम्हाला काय म्हटलं इथे, तर कॉस्ट प्राइस काढायला सांगितलंय. म्हणजे इथे 70% ची व्हॅल्यू आहे,
हे 350 होती आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे 100 ची व्हॅल्यू. ओके, जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर आन्सर काय निघतो 500. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इथे मित्रांनो. नेक्स्ट आणि लास्ट प्रॉब्लेम आहे आपल्या एक्झाम मॉकचं. काय ए आणि बी यांच्या सध्याचे वय गुणोत्तर किती आहे 2:3 आणि 5 वर्षांनी काय म्हणते त्याचे जे गुणोत्तर आहे काय होऊन राहिलं 3 × 7 होऊन राहिलं. बरोबर आहे. तर काय म्हटलंय तुम्हाला बी चे सध्याचे वय काढा म्हणत होते. तर काय करायचं ए चं किती दिलेलं आहे 2x आणि बी चं किती दिलेलं आहे 3x. नंतर काय म्हटलं 5 वर्षांनी ह्या दोघांचे वय काय गुणोत्तर काय होऊन राहिले म्हणताय 3/7. बरोबर आहे. काय म्हटलं आहे ए आणि बी चा गुणोत्तर किती दिलाय तुम्हाला म्हणजे अनुपात दिलाय 2:3. बरोबर आहे. नंतर काय म्हटलं 5 वर्षांनी त्या दोघांचा हे काय होऊन आला जो रेशो आहे तो काय होऊन आला 3/7 होऊन आला. बरोबर आहे. ह्या फॉर्म मध्ये इक्वेशनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला या लागेल. जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर काय होईल 14x क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस समजते तुम्हाला? हो समजते. ओके, 7 2 14 7 5 35 3 2 6x आणि 3 5 15. ओके, समजलं काय कसं काढलं तर काय होईल इथे मला सांगा बरं. 14 तून 6 गेले किती राहते 8 राहते. तर सॉरी मित्रांनो थोडी मिस्टेक झाली इथे 3/4 आहे. ओके, काय आहे म्हटलं ए आणि बी यांच्या सध्याचे वयाचे गुणोत्तर किती आहे 2/3. 5 वर्षांनी काय झालं आहे म्हटलं त्यांचे गुणोत्तर 3/4 झालेले आहे. ओके, म्हणजे सेम प्रोसिजर दोघांचा अनुपात दिला आहे 5 वर्षांनी काय म्हटलं आहे 3/4 झालं. ह्या फॉर्म मध्ये लिहायचं आणि याला काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, काय होईल 4 2 8x + 4 5 20 3 3 9 + 3 5 15. जर याला सॉल्व्ह केलं तर काय होईल 5. बघा इकडे 8 ला तिकडे नेलं तर काय होईल x राहील आणि 15 ला इकडे आणलं तर काय होईल 5 होईल. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला x ची व्हॅल्यू काय मिळाली आहे ते 5 मिळाली आहे. आणि तुम्हाला काय विचारलं आहे b चे प्रेझेंट वय विचारलेले आहे. ओके, तर b चा अनुपात काय दिला होता आपल्याला 3x. तर काय होईल 3 × 5 म्हणजे काय होईल 15 आणि हे काय आहे आपलं फायनल आन्सर आहे. ओके, काय अशा प्रकारे काढलं आपण. आपल्याला सर्वात प्रथम अनुपात दिलेला होता 2/3 आणि सांगितलं होतं की 5 वर्षानंतर त्या दोघांचा जो अनुपात आहे तो 3/4 होतो. म्हणून काय केलं मी दोघांमध्ये 5 ऍड केला आणि त्याचा जो फायनल जो रेशो मिळून आला मला 3/4 मिळून आला. आणि जेव्हा मी त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि सिम्प्लिफाय केलं तर मला x ची जी व्हॅल्यू मिळाली ती 5 मिळाली. आणि मला जे b आहे याचं प्रेझेंट वय विचारलं होतं म्हणून मी काय केलं इथे 3 × 5 केला आणि ते माझं फायनल आन्सर मिळालं. म्हणजे मला b ची जी व्हॅल्यू मिळाली इकडे किती मिळाली 15. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे 15 क्वेश्चन होते जे मॉक टेस्ट नंबर 1 आणि सुरुवात मी म्हणजे लो लेवल पासून केली आहे म्हणजे एकदम लो नाही आहे तर मीडियम लेवल पासून केलेली आहे. आणि जशी जशी आपले क्लास पडत जाईल तशी तशी काय लेवल वाढत जाईल. ओके, जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर काय करायचं इव्हॉल्व करियर अकॅडमीला सबस्क्राईब करायचं आणि शेअर करायचं. ओके, थँक्यू. जमलं?